नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राऊतांनी धसवर यांच्यावर जी टीका केली ती बातमी आपण पाहणार आहोत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय. अशा शब्दात राऊतांनी धस यांच्यावर टीका केलेली आहे. देवही त्यांना क्षमा करणार नाही अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे. तर मुंडे धस हे जयवीरू असल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलंय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस याने हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही. धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे. आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायची आणि राजकारण करायचं. याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे. आता वेळ धस यांच्या स्पष्टीकरणाकडे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळेंकडे मी जेवणासाठी गेलो होतो, तिथे धनंजय मुंडेंसोबत माझी भेट झाली असं स्पष्टीकरण धस यांनी दिलेलं आहे. तर सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास एकत्र होतो असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या दोन गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं. माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. कुठेतरी षडयंत्र रचतंय असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे धस आणि मुंडे यांच्या पॅचअपवर दमानिया आणि जरांगेंनी संताप व्यक्त केलाय. क्रूर मृत्यू होतो तरी राजकारण करणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीने विचारलाय. तर खून पचवला की धसांना आमिष मिळालंय असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विचारलाय. त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे, जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का, नाही मावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. बीड नंतर पुढची राजकीय बातमी आता कोकणातून. ठाकरेंच्या हातातून कोकण निसटणार का अशी आता चर्चा सुरू झाली. कारण
राजन साळवींनंतर आता ठाकरेंचा कोकणातला उरला सुरला आमदारही जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. भास्कर जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं सूचक विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही केलंय. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत. आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. दरम्यान भास्कर जाधव नाराज नसल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. आता भास्करराव जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं. त्यांनी एखादा शब्द बोलणं, आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता, नेहमी त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे. परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा. ते आज नव्हते, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल कारण काल व्हिडिओवर सगळी बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकतो. कोकणातल्या कुठल्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली ते आपण पाहूया. नारायण राणे सध्या भाजपमध्ये आहेत. उदय सामंत सध्या शिंदे सेनेमध्ये आहेत, उद्योगमंत्री आहेत. दीपक केसरकर सध्या शिंदे सेनेत आहेत, माजी मंत्री आहेत. राजन साळवी नुकतेच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे, माजी आमदार आहेत ते. पुढच्या बातमीकडे. राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर आता ठाकरे सेनेला कोकणात खिंडार पडलंय. कारण ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केलाय. भास्कर जाधवांचा चुलत भाऊ बाळशेठ जाधव यांनीही धनुष्यबाण हाती घेतलाय. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पार पडलेल्या सभेतून शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केले अशी टीका शिंदेनी केली. तसंच दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका असा इशाराही शिंदेनी दिलाय. आणि काय के खोके खोके आता सगळं कशाला ते खोके खोके. अरे तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पेळ जात नाही. इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश, म्हणजे मेजॉरिटी आहे. राजकीय बातम्या पाहिल्यानंतर आता वळू आपण लाडकी बहीण योजनेकडे. या योजनेमधले आता जे लाभार्थी आहेत ते फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहतायत. मग जरा थांबाच, कारण तुमचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आता पडताळीनंतरच मिळणार आहे. निकषानुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. निकषांची पूर्तता केलेल्या लाडकींनाच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनंतर सरकारला सादर होईल आणि त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळणार. त्यासाठी मार्च महिना उजाडण्याची देखील शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी 8 दिवसात पैसे अकाउंटमध्ये पडतील असं आश्वासन दिलं. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. अजित पवारांच्या या आश्वासनानंतर आता पुढची बातमी आहे तुळजापूरमधून. साम टीव्हीने बातमी दाखवताच तुळजाभवानी मंदिर प्रशासनाला आता जाग आलेली आहे. मंदिरातील गाभाऱ्याच्या शिळेला तडा गेल्यानं आता नव्यानं बांधकाम होणार आहे. शिळेला तडे गेल्यानं तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यालाच आधार देण्यासाठी आता जॅक लावण्याची वेळ आली. बघा, साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय. जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता साम टीव्हीने दाखवला होता आणि त्यानंतर आता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभाऱ्यासह मंदिराचं बांधकाम केलं जाणार आहे.
तुळजापूरनंतर आता आपण वळूया शनी शिंगणापूरकडे, कारण तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचं आहे तर मग फक्त ब्रँडेड तेलच घेऊन जा. कारण तुम्ही जर सुट्टं तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाही. शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा तर 1 मार्चपासून आता फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची आता झीज होते आणि त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही. बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल. तर 1 तारखेपासून जो निर्णय झालेला आहे की खराब तेल वापरायचं नाही, तर हे त्या अर्थाने एक चांगलाच निर्णय आहे. कारण शनी मूर्तीची जी काही त्यामध्ये रासायनिक त्यामुळे ही जी झीज होत होती किंवा त्या रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती, खराब होत होती, तर ते आता होणार नाही. आणि ब्रँडेड तेलाचा हा जो निर्णय आहे त्याचं स्वागत काही भाविकांनी केलेलं आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आता म्हाडा संदर्भात. तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलंय का हो? मात्र मुंबईत खरंच पैशांचा पाऊस पडलेला आहे. मुंबईतल्या म्हाडा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस झालाय. म्हाडाच्या वांद्रेतल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये थेट नोटाच उधळलेल्या आहेत. एका महिला दुपारच्या सुमारास आली आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली. तिने तिथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला हाकलून लावलं. हा व्हिडिओ मात्र आता चांगलाच व्हायरल झालेला आहे. कॅमेरा बंद केला. माझे पुरावे जर मिटवत नाही, माझे पुरावे नोटांचा घेऊन आले भीक द्यायला. उमेश वाघ, जॉईंट सीओ म्हाडा. ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय. ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत. त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे. तुम्हाला कुठे रूम पाहिजेत? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत. कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे. म्हाडा ऑफिसमधल्या या बातमीनंतर आता वळू आपण सिने जगताकडे. अभिनेता विक्की कौशलच्या छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 31 कोटींची दमदार कमाई केली आहे. मोठ्या संख्येनं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 5 लाख तिकीटं बुक झाली होती. यामध्ये 13 कोटींची कमाई झाली होती. छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला. चित्रपटात विक्की कौशलनं संभाजी महाराजांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली, तर अभिनेत्री रश्मिका मंदानानं महाराणी येसुबाईची भूमिका साकारली. त्यांच्या दमदार अभिनयानं आता प्रेक्षक भारावून गेले, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. सीधा शिकार करते हैं. छावाच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे, कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेनाही संपून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी आवाहन केलंय. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा देखील शिंदेंनी दिलाय. कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंचा दे धक्का सुरू आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळे ठाकरेंना रत्नागिरीत दुसरा धक्का बसलाय. शिंदे गटाचे नेते राजन साळवेंनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधला. विनायक राऊत महागद्दार, त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे असा घणाघात माजी आमदार राजन साळवेंनी केलाय. कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्या सेना भवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली. उद्या संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. "50 वर्षे मातोश्री सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा इशारा रामदास कदमाने उद्धव ठाकरेंना दिलाय.
लंडनमध्ये, अमेरिकेत, श्रीलंका आणि इतर कुठे कुठे काय काय आहे आम्हाला सर्व माहिती आहे, असा इशारा कदम यांनी दिलाय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवल्याचा आरोपही कदम यांनी केलाय. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणूक सोहळ्यावर लढण्याची चाचपणीबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. या संदर्भात निर्णय हा आमचे वरिष्ठ तसंच पार्लमेंटरी बोर्ड घेईल, असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. त्या ठिकाणची त्या स्तरावरची परिस्थिती घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं देखील चव्हाण यांनी स्पष्ट केलं. शिंदे सेनेने भाजपनंतर आता स्वबळावर लढण्याचा इशारा दिला. भाजप एकटं लढणार असेल तर शिवसेना देखील स्वबळावर लढेल, असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला दिला. भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर लढावं, असं देखील ते बोलले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये दौऱ्याच्या वेळी ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मंत्री शिरसाट यांनी केलाय. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही, ड्रोन उडाला हे प्रकरण गांभीर्यानं घ्या, अशी मागणी त्यांनी केली. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर मी उपोषण करीन, असा इशारा करुणा मुंडेंनी दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळ देखील मागितली, तर अजित पवार हा गट नसून धनंजय मुंडे गट असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. सरपंच देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुखांनी सरकारला इशारा दिला. मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहे. न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ, असा इशारा धनंजय देशमुखांनी दिला. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लढतोय, आम्ही शेवटपर्यंत लढणार, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. राज्यात लव जिहाद कायदा लागू झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 8 राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हे पाऊल असेल, असं देखील महाजन यांनी म्हटलंय. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा देतो. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी मतदारांना भिकारी समजूनच पैसे दिले, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. तर बहुमत मिळालेल्या सरकारमध्ये वाचाळवीरांची संख्या अधिक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मंत्री भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आता तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलंय. गोगावलेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन महाआरती केली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. सुपरफास्ट 20 नंतर आता एक पुढची बातमी आहे, काळजाचा ठोका चुकवणारी. लग्न मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे. लग्न असल्यानं घरात आनंदाचं वातावरण होतं, मात्र काही क्षणात लग्न घरावर शोककळा पसरली. लग्न असल्यानं नवरा तयार होऊन मंडपात निघाला होता. वरातीसाठी नवरा घोड्यावर बसला, मात्र काही काळाच्या आतच नवरदेवाची तब्येत बिघडली आणि तो खाली कोसळला. हार्ट अटॅक आल्यानं नवरदेवाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र अशा घटना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार घडतायत, हे समोर आलेले आहे. 5 दिवसांपूर्वीही डान्स करता करता एका तरुणीचा मृत्यू झाला होता. आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात ती डान्स करत होती. या दोन्ही घटना मध्य प्रदेशात घडलेल्या आहेत. आता ही घटना मध्य प्रदेशच्या शोपूरमध्ये घडलेली आहे. एकीकडे नवरदेव लग्न होण्याआधीच हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झालेला आहे. घोड्यावरच नवरदेव कोसळला, तर दुसरीकडे आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात डान्स करतानाच एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे.